मित्रांनो नमस्कार. तर आता गरमीचे दिवस चालू झाले आहेत. तर साधारण आता तुम्ही बघू शकता टेम्परेचर एक 40 डिग्रीपर्यंत गेलेले आहे आणि ते मे महिन्यात किंवा येत्या काही महिन्यामध्ये ते 45पर्यंत टेम्परेचर जाईल. तुम्ही बघू शकता. तर या टेम्परेचरला आपल्या कोंबड्यांचं संरक्षण तसेच जनावरांचं संरक्षण करणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो त्या गरमीपासून बचावासाठी आपण आपल्या फार्ममध्ये एक फॉगर सिस्टम बसवलेलं आहे. तर ते मी तुम्हाला ते दाखवतो की कशा पद्धतीने आपण हे फॉगर सिस्टम बनवली आणि ती बसवलेली आहे. चला तर मग. तर मित्रांनो हे बघू शकता. हे आपल्या गाईच्या गोट्यामध्ये त्यांना पाणी पिण्यासाठी एक नळ काढला होता. तर त्याला नळाला टॅपिंग करून आपण एक फिल्टर बसवला आहे आणि त्या फिल्टरसोबत आपण एक मोटर बसवलेली आहे 100 GPTची. हे तुम्ही बघू शकता. आणि त्याला आपल्याला 24 व्होल्ट सप्लाय लागतो. तर त्यासाठी आपण एक SMPS जोडलेला आहे आणि या बोर्डवरून त्याला आपण सप्लाय दिलेला आहे. आणि ह्या मोटरपासून तुम्ही बघू शकता हे जे फॉगर हा आपला गाईचा गोठा आहे. तर काही फॉगर आपण ह्या गाईच्या गोट्यामध्ये लावलेले आहेत. तर त्याला तुम्हाला मी शेडमधलं नियोजन दाखवतो कशा पद्धतीने आपण हे फॉगर सिस्टम बसवलेलं आहे शेडमध्ये पण. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ह्या कोंबड्या हे बघा. इथे बाहेर पण आपण 2 फॉगर बसवलेले आहेत शेडच्या बाहेरच्या बाजूला. इथे तुम्ही बघू शकता इथे एक फॉगर आहे, त्याच्यानंतर इथे एक फॉगर आहे. तर त्या फॉगरच्या खाली तुम्ही बघू शकता किती कोंबड्या त्या फॉगरच्या पाण्याचा आस्वाद घेतात. हे बघा. आणि तुम्ही आतमध्ये बघू शकता. आता आतमध्ये मग साधारण 6 फॉगर लावलेले आहेत. हे बघा मित्रांनो. तर कशा पद्धतीने ह्या फॉगरचा आस्वाद ह्या सगळ्या कोंबड्या घेत आहे. हे बघा. तर मित्रांनो या गरमीमध्ये कोंबड्यांना जितका थंडावा देता येईल किंवा जितकं आपल्या फार्मचं टेम्परेचर कमी करता येईल तितकं करावं. आणि अशा पद्धतीने आम्ही पूर्ण फार्ममध्ये हे फॉगर बसवलेले आहेत. तुम्ही इकडे बघू शकता. इकडे आपले 4 महिन्याची पिल्ले आहेत आणि या ठिकाणी आपण हे फॉगर किट एक फॉगर आपण काढलेला आहे. हे बघा. त्याचा एक नोझल आपण या ठिकाणी काढलेला आहे. आणि तसेच या दुसऱ्या साईडला इकडं पण आपले एक 2-2.5 महिन्याची पिल्ले आहेत. तर सेम आपण इथे एक फॉगर काढलेला आहे. हे बघा. तर तुम्ही मित्रांनो हे बघू शकता की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये फॉगरची किती आवश्यकता आहे. हे बघा. तर तुम्ही तुमच्या कोंबड्यांसाठी गरमीपासून बचाव करण्यासाठी काय केले ते नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.